प्रिय अभिवाचन टीम, आजी, हातोको आणि पत्र, सादर अभिवादन. खरं तर काल तुमचा अभिवाचनाचा कार्यक्रम अनुभवल्यानंतर खूप काही सांगावंसं वाटतंय, पण म्हणलं पत्रांच्या शृंखलेतूनच हे कळवूया. आजचं हे पहिलं पत्र फार फार आवडला. कालचा आजीच्या शब्दात सांगायचं तर मायेची ऊब देणारा आणि मांजरीच्या पोटाला हात लावल्यावर जसं मऊ मऊ वाटतं तसा फील देणारा कालचा कार्यक्रम. मराठीचं बोट धरून जपानमधून आलेल्या पुस्तकांचा खरं तर खूप जुना ऋणानुबंध आहे. चेतनाताईमुळे तोत्तोचानची गाठ पडली होती. ती आणि तिची तोमोई शाळा अत्यंत जिव्हाळ्याच्या. तोत्तोचानचं बोट धरून लहानाचे मोठे झालो आणि काल तुमच्यामुळे, केवळ तुमच्यामुळे पोप्पोचानचं बोट धरून परत त्या लहानपणीच्या प्रदेशात जाता आलं. त्या लहानपणीच्या प्रदेशाचं वर्णन करायचं तर निव्वळ नीपासून सुरू होणारे शब्द वापरले तरी चालेल. निखळ, निर्मळ, नितळ, निरागस, फार फार जीवाजवळचं. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात हे सगळं सुशेगात आयुष्य कुठेतरी हरवूनच गेलं आहे असं वाटत होतं. पण त्या शांत, आनंदी, सुखी, समाधानी क्षणांचा पुनःप्रत्यय मिळाला आजी, हातोको आणि पत्र या अभिवाचन कार्यक्रमामुळे. मुळात इतो ओगावा यांचं अत्यंत सुरेख लेखन आणि ते जपानीमधून अलगद मराठीत आणणारा ओघवत्या शैलीतला मयुरेश कुलकर्णी यांचा अनुवाद. मुळात पुस्तकच खूप आवडलं आहे. आता अशा पुस्तकावर आवडत्या लोकांनी अभिवाचनाचा कार्यक्रम करायचा ठरवला म्हणल्यावर जाणं भागच. अपेक्षेप्रमाणेच संपूर्ण कार्यक्रमात अगदी रमून गेले. एखाद्या कार्यक्रमात सगळं जुळून येतं ना, तसं या कार्यक्रमाच्या बाबतीत झालं आहे. म्हणजे लेखन दर्जेदार आहेच आणि अशा दर्जेदार लेखनाला न्याय दिला तुम्ही सर्व अभिवाचकांनी. स्नेहलताई, उज्ज्वलाताई, सुनंदा मॅम, चैतन्य दीक्षित आणि खुद्द लेखक मयुरेश कुलकर्णी, तुम्हा सर्वांचं जितकं कौतुक करावं तितकं खरं तर कमीच आहे. दिग्दर्शन तर उत्तम होतंच, पण त्याला अतिशय समर्पक साथ लाभली ही पार्श्वसंगीताची, पडद्यावरच्या प्रेझेंटेशनची, वेशभूषेची, पोस्टरची. यासाठी झटणाऱ्या तुमच्या संपूर्ण टीमचं खूप कौतुक आणि अभिनंदन. आणि हा कार्यक्रम आमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे पोचू शकला त्या भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनचेही मनापासून आभार. त्सुबाकी स्टेशनर्स हे पुस्तक आणि त्याचं हे अत्यंत ओघवतं अभिवाचन, ही दोन्ही जणू तिकीटच आहेत लहानपणीच्या निरागस प्रदेशात जाऊन भरभरून निखळ आनंद मिळवण्यासाठीची. वसंत आणि ग्रीष्म ऋतूसोबतच वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू या सर्व ऋतूंमध्ये जास्तीत जास्त लोकांना ही आनंद यात्रा घडो अशी मनापासून सदिच्छा. तुमची दीप्ती.